नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गायकवाड व्ही.पी. सहाय्यक प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख, रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी. मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याच पद्धतीनं भूगोल विषयाची सुद्धा MA भाग 1ला जर प्रवेश घ्यायचा असेल तर ती प्रवेश परीक्षा पास होणं, त्याच्या मेरिटमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगानं मी गेल्या भागामध्ये आपणाला भूगोल विषयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी कशी करायची या संदर्भामध्ये माहिती दिली. त्याचबरोबर यामध्ये BA भाग 1साठी जो पहिला पेपर आहे भूरूपशास्त्र, याचा अभ्यासक्रम आणि त्याची तयारी याची माहिती मी तुम्हाला गेल्या भागामध्ये दिली. आता आपण या भागामध्ये जो BA भाग 1ला जो दुसरा पेपर होता हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण आढावा घेणार आहे की जेणेकरून ह्या पूर्वपरीक्षेची तयारी करताना निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. अगदी थोडक्यात त्याच्यामधली असणारी जी 4ही प्रकरणं आहेत तर त्याच्यात थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जसं भूरूपशास्त्राला 5 प्रश्न विचारले जातात, तसं हा दुसरा पेपर जो आहे हवामानशास्त्र, यालाही 5 प्रश्न विचारले जातात. जे 4 प्रकरणं आहेत त्याच्यावरती आधारित 5 प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये आपण त्याच्या संदर्भातली माहिती घेऊया. आता हा जो हवामानशास्त्र पेपर आहे त्यामध्ये 4 प्रकरणं तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते वातावरण हे प्रकरण आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे ते सौरशक्ती व वातावरणीय दाब. तिसरं प्रकरण वारे, आर्द्रता व वृष्टी यावरती आधारित आहे. आणि चौथं प्रकरण जे आहे ते प्रात्यक्षिक. ही प्रात्यक्षिक म्हणजे त्याच्या थेअरीवरती अवलंबून असणारं हे प्रकरण आहे. त्यातलं एका प्रकरणाचा भाग आपण बघू. यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते वातावरण. त्यामध्ये तुम्हाला 3 उपघटक हे अभ्यासाला आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे वातावरणाचे घटक व रचना. आता वातावरण म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत पाहिजे की पृथ्वीभोवती तिला सर्व बाजूंनी वेढून टाकणाऱ्या हवेच्या वेष्टनाला वातावरण असं म्हटलं जातं. त्यानंतर हे वातावरण आपल्या पृथ्वीवरला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या पृथ्वीवरती ही सजीव सृष्टी आहे. त्यात बघा की जे वातावरणाचे घटक आहेत तर त्यामध्ये 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक वायू, त्यानंतर दुसरा जो आहे तो बाष्प आणि धूलिकण. हे 3 घटक वातावरणाचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता वायूचा जर विचार केला तर पृथ्वीच्या सभोवताली वायूचं आवरण आहे. हे 1772 शेली या शास्त्रज्ञाने ह्याचा अभ्यास केला आणि वातावरणात निरनिराळे वायू असल्याचं सर्वप्रथम सिद्ध केलं. कुठल्या? शेली नावाच्या शास्त्रज्ञानं. त्यामध्ये त्याने सांगितलं की वातावरणामध्ये सर्वाधिक असणाऱ्या वायू म्हणजे नायट्रोजन. या नायट्रोजनचं प्रमाण 78.3% एवढं आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की वातावरणामध्ये सर्वात जास्त आढळणारा वायू कोणता, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे नायट्रोजन. किंवा त्याची जर टक्केवारी विचारली तर 78.3% एवढा वायू हा वातावरणामध्ये आहे. त्यानंतर दुसरा आहे ऑक्सिजन, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो. सजीव सृष्टीसाठी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्याचं प्रमाण जर बघितलं तर ते 20.99% एवढं प्रमाण ह्या वातावरणामध्ये आहे. आणि नंतर मग इतर काही वायू आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा अत्यंत महत्त्वाचा, तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा वायू जो आहे तर तो ह्या वातावरणामध्ये आढळतो. त्यामध्ये मग कार्बन डायऑक्साईड असेल, ओझोन आहे, ऑर्गॉन आहे, हायड्रोजन आहे, हेलियम आहे. त्यानंतर इतर पण काही वायू
आढळलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये अगदी 0.03% एवढा फक्त हा कार्बन डायऑक्साईड आढळतो. त्यात आणखीन इतरसुद्धा काही हायड्रोजन, हेलियम हे सुद्धा वायू, ह्या सगळ्याचाच विचार केला इतर वायूंचा, तर ते 0.98% एवढे हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन सोडून इतर वायू आढळतात. मग वातावरणामध्ये ह्या प्रत्येक वायूचं अत्यंत, नायट्रोजन जसं कुजण्यापासून संरक्षण करतो, तसं ऑक्सिजन हा प्राणवायू म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा वनस्पतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या वायूंचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. O3 नावाचा ओझोन हा सुद्धा ह्या वातावरणामध्ये आढळतो. त्यानंतर दुसरा घटक आहे, जसं वायू झाला तसा दुसरा आहे बाष्प. तर बाष्पसुद्धा वातावरणामध्ये सगळीकडं सामावलेलं असतं. आता बाष्प म्हणजे काय, तर हवेत म्हणजे वायुरूप अवस्थेमध्ये जे पाणी असतं हवेमध्ये, तर त्याला आपण बाष्प असं म्हणतो. ते सुद्धा पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळीकडं सामावलेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला आल्हाददायक असं वाटतं किंवा त्यामुळं आपल्याला पाऊस मिळतो. वातावरणातील बदलसुद्धा ह्या बाष्पामुळं घडलेले दिसून येतात. हे बाष्प जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारे धुलीकणांना चिकटलेलं असतं. जसं वायू, बाष्प आणि तिसरा घटक आहे धुलीकण, डस्ट असं त्याला आपण म्हणतो. तर ह्या वातावरणामध्ये पृथ्वीच्या निर्मितीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे धुलीकण सामावलेले आहेत. आता यामध्ये मग वादळी वारे किंवा वेगवेगळ्या रेतीचे कण असतील, ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख असेल, उल्कापातातून बाहेर पडलेले धुलीकण किंवा राख असेल, किंवा अगदीच छोटे छोटे जीव जंतू वगैरे आहेत, तर ते सुद्धा ह्या वातावरणामध्ये सामावलेले असतात. त्याला आपण धुलीकण असं म्हणतो. या प्रत्येक घटकाचं महत्त्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वातावरणाचं गुणधर्म पण आपल्याला माहिती आहे की रंगहीन, गंधहीन, स्वादहीन असं हे वातावरण आहे. तर याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला ह्या वातावरणाचे घटक यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर वातावरणाच्या रचनेचा विचार केला तर भूपृष्ठापासून जसं आपण उंच जाऊ तसं वेगवेगळे महत्त्वाचे 4 थर ह्या वातावरणामध्ये आढळतात. त्यातला सगळ्यात जवळचा पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून असणारा थर आहे, त्याला तपांबर असं म्हटलं जातं. तो सजीव सृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याची उंची जर बघितली तर तपांबराची उंची साधारणतः 13 किलोमीटर असते. तर काही भागामध्ये ती 8 किलोमीटर तर काही भागामध्ये 18 किलोमीटरपर्यंत असते, पण सरासरी 13 किलोमीटर इतकी या तपांबराची उंची असते. तपांबरात सर्वात जास्त तापमान असतं. इतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला तापमान डायरेक्ट सूर्याकडून मिळत नाही. अगोदर सौरशक्ती मिळते, त्यानंतर मग भूभाग तापतो आणि वहन प्रक्रियेनं वरची हवा तापत जाते. त्यामुळं तपांबरामध्ये सर्वात जास्त तापमान असतं आणि उंचीनुसार हे तापमान कमी कमी होत जातं. मग त्याचं प्रमाण किती आहे, तर 160 मीटर उंच गेलं की 1°C तापमान हे कमी होतं. जर उंचीनुसार तापमान कमी होतं. या तपांबरात बाष्प व धुलीकण आढळतात. त्यानंतर या थरात वाऱ्याच्या हालचाली होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कारसुद्धा या तपांबराच्या थरातच घडतात. उदाहरणार्थ विजांचा कडकडाट, ढग, पाऊस, गारा, हिम, चक्रीवादळं वगैरे ही सगळे जे आविष्कार आहेत ते ह्या तपांबर ह्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या स्तरामध्येच घडून येतात. त्यानंतर त्याच्या वरचा जो थर आहे तो स्थितांबर, त्याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणलं जातं. तर हा साधारणतः याची उंची 80 किलोमीटर इतकी आहे, परंतु ती सगळीकडे सारखी आढळत नाही. विषुववृत्तावर ती उंची जास्त आढळते आणि दोन्ही ध्रुवाकडे ती कमी आढळते. ऋतूनुसार याची उंची कमी जास्त होत असते. तर ह्या स्थितांबराच्या सुरुवातीस काही उंचीपर्यंत हवेचे तापमान सारखंच असतं. जसं मी सांगितलं की तपांबरात जसं उंच जाऊ तसं तापमान कमी होतं. म्हणून तर माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर उंच आहे, पण तिथं हिम आहे, बर्फ आहे, कारण उंचीनुसार तापमान कमी होतं. परंतु स्थितांबरामध्ये साधारणतः 20 किलोमीटरपर्यंत हवेचं तापमान सारखंच राहतं. त्यामुळं त्याला समोष्णता विभाग असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर या थरात सामान्यतः मध्यभागात म्हणजे ओझोन नावाचा वायू आढळतो, म्हणून यास ओझोन विभाग असं म्हणलं. साधारणतः
20 ते 35 किलोमीटर उंचीवरती हा ओझोन नावाचा थर ह्या स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरात ढग, पाऊस, वादळे इत्यादी आविष्कार अजिबात आढळत नाहीत. त्यानंतर काही वेळा या थरात 20 ते 30 किलोमीटर उंचीच्या दरम्यान उंच असे काही ढग आढळतात, पण ते आपल्या इथं असणाऱ्या वातावरणातले आढळत नाहीत. तर हा जो आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा ओझोन वायू आहे, त्याला O3 असं म्हणतो. हा वायू मानवी आरोग्यास हितकारक पण आहे, म्हणजे काही प्रमाणात त्याचा उपयोग आहे, परंतु त्याची डायरेक्ट अल्ट्राव्हायोलेट किरणं किंवा क्ष किरणं पृथ्वीवरती येऊन चालत नाहीत. तर ती ओझोनचा जो थर आहे तिथं ती सगळी शोषली जातात आणि ह्या सगळ्या सजीव सृष्टीचं संरक्षण होतं. म्हणून या थराला पृथ्वीचं कवच किंवा सजीव सृष्टीचं कवच असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्यावरचा जो थर आहे तो म्हणजे दलांबर किंवा आयनोस्फिअर असं त्याला म्हणतो. हा साधारणतः त्याला आयनांबर असं पण म्हणतात. 80 ते 640 किलोमीटर जाडीचा हा थर आहे. त्याच्यामध्ये 100 ते 130 किलोमीटर उंचीच्या दरम्यान केनेली हेवेसाईड म्हणून एक थर आढळतो. त्यानंतर 80 ते 120 किलोमीटरच्या दरम्यान ध्रुव प्रकाश किंवा ॲरोरा नावाचा प्रकाश चमत्कारसुद्धा या ठिकाणी निर्माण होतो. तो पूर्णपणे विद्युत प्रेरित असतो. त्यानंतर दलांबरात 200 ते 210 किलोमीटर उंचीच्या दरम्यान ॲपलटन किंवा F1 लेयर आढळते. त्यानंतर त्याच्या वरच्या थरात ॲपलटन थर 2 F1 लेयर त्या ठिकाणी आढळते. अशा प्रकारे हा जो थर आहे तो विद्युतभारित किंवा त्याला साधारणतः ॲपलटन थर असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर सगळ्यात वरचा जो आहे तो बाह्यांबर. आता हा जो बाह्यांबर आहे तो दलांबरानंतर साधारणतः 340 किलोमीटर उंचीच्या पलीकडचा थर म्हणून याला ओळखलं जातं. इथं जे आहे हवा अतिशय विरळ होत जाते. अतिशय विरळ अशा प्रकारची हवा इथं असते आणि हा सगळ्यात वरचा थर म्हणून ओळखला जातो. असे जर वातावरणाची रचना बघितली तर सगळ्यात खालचा तपांबर, त्यानंतर स्थितांबर, दलांबर आणि बाह्यांबर असे 4 थर आढळतात. त्यानंतर आपल्याला हवा किंवा हवेचे घटक किंवा अंगेसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. हवा आणि हवामान यातला फरक पण आपल्याला माहीत पाहिजे की दिवसभरात जे तात्पुरत्या स्वरूपात जो काय वातावरणात बदल होतो त्याला आपण हवा म्हणतो आणि जो कायमस्वरूपी हवेचा जो बदल असतो त्याला हवामान असं म्हटलं जातं. त्यामध्ये मग हवेच्या अंगाचा विचार केला तर तापमान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर तापमान हे आपल्याला भूपृष्ठापासून वहन प्रक्रियेनं मिळतं. 160 उंच गेलं की 1 अंश सेल्सिअसनं तापमान कमी होतं. त्यानंतर वायुभार हा घटक पण ह्या हवेच्या अंगामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. साधारणतः समुद्रावरील 1 सेंटीमीटर जागेवर हवेचा भार सुमारे 1 किलोग्रॅम इतका असतो आणि सामान्यतः 108 मीटर उंचीला 1 सेंटीमीटर एवढा हवेचा भार हा कमी होतो आणि समुद्र सपाटीला हवेचा भार हा 1013 मिलीभार इतका असतो किंवा 29.9 इंच इतका असतो. तर अशा प्रकारे हवेचा भार हा सुद्धा हवेचा महत्त्वाचा अंग आहे. त्यानंतर वारे, जास्त दाबाकडून कमी भाराकडं वाहणारे जे वारे आहेत तर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचा आपण पुढं माहिती घेणारच आहे. त्यानंतर हवेची आर्द्रता, वातावरणात बाष्पाच्या स्वरूपात जे पाण्याचं अस्तित्व आढळतं त्याला आपण आर्द्रता असं म्हणतो. त्यामध्ये आर्द्रतेचे निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता असे वेगवेगळे 3 प्रकार आहेत. ते सुद्धा आर्द्रता या प्रकरणात आपण बघणार आहे. त्यानंतर हवेच्या अंगामध्ये ढग आहेत, म्हणजे पूर्णपणे बाष्प झाल्यानंतर 100% बाष्पसंपृक्त हवा झाली की त्याचे ढग तयार होतात. तिथं सापेक्ष आर्द्रता 100% होत असते आणि नंतर त्याचं सांद्रीभवन होऊन आपल्याला पाऊस मिळतो. आता वृष्टी म्हणजे त्याला प्रिसिपिटेशन म्हणतात. वृष्टीचे अनेक प्रकार आहेत. दव, धैवर, धुके, पाऊस, गारा हे वृष्टीचे अनेक प्रकार ह्या हवेमध्ये आढळतात. दृश्यता ही सुद्धा तिथल्या हवेवरती अवलंबून असतं. काही वेळा धुकं पडलं, प्रदूषण झालं की आपल्याला दृश्यता नैसर्गिकरित्या लांबपर्यंत दिसत नाही. तर असे ही हवेची वेगवेगळे अंग आहेत. त्यामध्ये मग तापमान, वायुभार, वारे, आर्द्रता, ढग, वृष्टी, दृश्यता हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हवामान. त्या हवामान
हवामान म्हणजे काय? कोणत्याही प्रदेशाच्या वा देशाच्या दैनंदिन हवेचे अनेक वर्ष निरीक्षण काढलेल्या वातावरणाच्या स्थितीच्या आढाव्यास हवामान असं म्हटलं जातं. 30 ते 35 वर्ष त्याचा अभ्यास केला जातो. मग उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, शीत कटिबंध हे हवामानाचे पट्टे असलेले आपल्याला दिसून येतात. आता त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर पहिला आहे तापमान. काही ठिकाणी विषुववृत्तावरती सगळ्यात म्हणजे जर आपण बघितलं विषुववृत्तावरती लंबरूप सूर्यकिरणं पडतात, त्यामुळे विषुववृत्ताच्या दरम्यान कर्कवृत्त ते मकरवृत्त 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण ह्या दरम्यान आपण उष्ण कटिबंध म्हणतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान असतं आणि जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तापमान कमी कमी होत जातं. तर तापमान हा घटक पण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर उंच प्रदेशावर पण तापमान कमी होत जातं. भूपृष्ठाला लागून जसं उंच जाऊ तसं पण तापमान कमी होतं. तर हा हवामानावर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर आर्द्रता व पर्जन्य. आता आर्द्रता पर्जन्य हे हवामानाचे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. तापमान व पर्जन्याच्या प्रमाणात आर्द्रतेचे प्रमाण हे अवलंबून असतं. जास्त तापमान व पर्जन्य असलेल्या प्रदेशात आर्द्रता जास्त असते. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशिया व भारतातील कोकण भागात जास्त तापमान व भरपूर पाऊस म्हणून तिथं वातावरणात आर्द्रतासुद्धा जास्त असते. तर त्यामुळं तिथला हवा उष्ण आणि दमट असते. तर अशा प्रकारे तापमान जास्त व पाऊस अत्यंत कमी असेल तर मात्र मग आर्द्रता कशी असते? कमी असते. तिथल्या भागाला आपण उष्ण कोरडे हवामान असं म्हणतो. त्यानंतर वायुभार व वारे. आता वायुभार म्हणजे काय? जास्त भार आणि कमी भाराचा प्रदेश. हवेला हा दाब असतो, त्याला आपण वायुभार असं म्हणतो. जेव्हा हवा थंड होते तेव्हा ती आकुंचन पावते आणि जड होते, त्यावेळी तिथं हवेचा भार हा जास्त असतो. आणि जेव्हा हवा तापते, प्रसरण पावते आणि हलकी होते तेव्हा हवेचा भार हा तिथं कमी असतो. मग ही पोकळी भरून काढण्यासाठी जास्त भाराकडून कमी भाराकडे जेव्हा हवेची हालचाल होते त्याला आपण वारं असं म्हणतो. त्यामुळेच मग हवेचा भार कसा आहे? त्यामध्ये आवर्त निर्माण होतो. कमी भाराचा प्रदेश असेल तर आवर्त निर्माण होतं, जास्त भाराचा प्रदेशमध्ये असेल तर तिथं प्रत्यावर्त निर्माण होतं. आणि त्यामुळे हवेत अनेक बदल होत असतात, हवामानात सुद्धा वेगळे बदल होत असतात. तर अशा प्रकारे तापमान, आर्द्रता व पर्जन्य, वायुभार आणि वारे असे हे घटक जे आहेत तर ते हवामानावरती परिणामकारक ठरतात. तर असे हे घटक आपल्याला सगळे माहीत असले पाहिजे, त्याचा परिणामसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रकरण दुसरं जे आहे ते मोठं प्रकरण. याच्यावर निश्चितपणे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये सौरशक्ती व हवेचा दाब असं या प्रकरणाचं नाव आहे. सौरशक्ती आपल्याला जी सूर्याकडून मिळते त्याला आपण काय म्हणतो? सौरशक्ती असं म्हणतो. साधारणतः त्याच्या पृष्ठभागाचे जर तापमान सूर्याचा विचार केला तर 5982 अंश सेल्सिअस असतं. हे सुद्धा साधारणतः 6000 अंश सेल्सिअस इतकं तापमान हे सूर्याच्या नुसत्या पृष्ठभागाचं असतं. आणि त्याच्या आतल्या भागाचा विचार केला तर 8000 पटीनं ते जास्त असतं. असा हा जो उष्णतेचा गोळा आहे सूर्य, तर त्याच्यापासून आपल्याला सौरशक्ती मिळते. मग सूर्याच्या पृष्ठभागापासून लघुत्तरी स्वरूपात जी उत्सर्जित होणारी व दर सेकंदास 3 लक्ष किलोमीटर इतक्या वेगानं प्रवास करणाऱ्या शक्तीस काय म्हटलं जातं? सौरशक्ती असं म्हटलं जातं. आता सौर स्थिर पद म्हणजे काय? तर पृथ्वीवरती येणारी जी ही सौरशक्ती आहे तर ती सौरशक्तीचं अभिसरण होतं. दररोज ती जाते आणि परत येते. साधारणतः सूर्याच्या पृष्ठभागावर बाहेर पडणाऱ्या एकूण उष्णतेपैकी केवळ 2 अब्जाचा 1 भाग एवढीच उष्णता पृथ्वीकडे येते. म्हणजे बघा की प्रचंड मोठं असणारा हा सूर्य, खूप मोठी असणारी ऊर्जा, एवढी ऊर्जा आपल्या पृथ्वीला आवश्यक नाही. तर त्याचे 2 अब्ज भाग जर केले तर त्यातल्या फक्त एकाच भागाची उष्णता आपल्या पृथ्वीला मिळते. आणि पृथ्वी सूर्यापासून अतिशय दूर आहे, म्हणजे जवळजवळ 15 कोटी किलोमीटर इतके आहे. त्यामुळे आपल्याला ही सगळी उष्णता पृथ्वीवरती येत नाही. तरी सूर्यापासून पृथ्वीला दर चौरस सेंटीमीटरला भागास दर मिनिटाला 1.94 कॅलरी इतकी जी उष्णता मिळते याला काय म्हटलं जातं? सौर स्थिर पद म्हटलं जातं. बघा लक्षात ठेवा, सूर्यापासून पृथ्वीला दर चौरस सेंटीमीटर भागास दर मिनिटाला
1.94 कॅलरी इतकी जी उष्णता मिळते त्याला काय म्हटलं जातं, सौर स्थिर पद असं म्हटलं जातं. त्यानंतर ही जी सौरशक्ती आहे त्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं आहे, सौरशक्ती सगळीकडेच आपल्याला सारखी मिळत नाही. विषुववृत्तावरती लंबरूप सूर्यकिरणामुळं पडल्यामुळं तिथं ती जास्त मिळते. त्यानंतर उन्हाळ्यात ती जास्त मिळते, हिवाळ्यात कमी मिळते. जेव्हा दिवस मोठा असतो त्यावेळी ती जास्त मिळते, दिवस लहान असतो तेव्हा ती कमी मिळते. असंच हे उन्हाळा आणि हिवाळा हे जे भासमान भ्रमण आहे सूर्याचं त्यामुळे हे प्रक्रिया घडून येते. त्यावेळीसुद्धा सौरशक्ती आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये मिळते. हे सुद्धा या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं जागतिक वितरण हे वेगवेगळं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भूऔष्णिक संतुलन. आता भूऔष्णिक संतुलनामध्ये काय तिथं तुम्ही अभ्यासलेलं आहे, तर पृथ्वीला सूर्यापासून जी उष्णता मिळते ही उष्णता सूर्यापासून मिळत असली तरी त्याचं स्वरूप भिन्न प्रकारचं असतं. सूर्यापासून येणाऱ्या एकूण शक्तीपैकी 49% शक्ती वेगळ्या प्रकारे नाहीशी होते आणि त्यामुळे पृथ्वीला केवळ किती 51% एवढी सौरशक्ती मिळते. तीसुद्धा परत रिटर्न अवकाशामध्ये जात असते. तर भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौरशक्तीचं प्रमाण आणि जाणाऱ्या सौरशक्तीचं प्रमाण त्याला काय म्हटलं जातं, भूऔष्णिक संतुलन. म्हणजे जेवढी सौरशक्ती आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते ती पृथ्वीचा पृष्ठभाग कोणत्याही टक्केसुद्धा आपल्याकडे ठेवून घेत नाही, तर ती परत रिटर्न दीर्घ लहरीमार्फत परत जाते. त्याला आपण भूऔष्णिक संतुलन म्हटलं जातं. आता येणारी जी सौरशक्ती आहे जर आपण एकूण बघितली तर जरी 51% एवढी जरी आपण गृहीत धरली तरी त्याची येणारी सौरशक्ती त्याला आपण लघु लहरींच्या मार्फत ही सौरशक्ती मिळते. आता ही सगळीच का मिळत नाही आपल्याला, तर 27% ढगांमुळे परावर्तित होते. जर 100%चा विचार केला तर 6% वातावरणापासून परावर्तन होतं, 2% भूपृष्ठापासून परावर्तन होतं, 14% वातावरणात शोषली जाते. मग एकूण जर बघितलं तर 17% अधिक 34% एकूण 51% एवढी सौरशक्ती आपल्याला लघु लहरींमार्फत मिळते. परत मग ती पूर्ण सौरशक्ती परत रिटर्न ही अवकाशामध्ये सोडली जाते. मग 49% तर तिथंच नाहीशी होते, फक्त 51% मिळते. तीसुद्धा दीर्घ लहरींमार्फत परत जाते. त्यामध्ये साधारणतः 19% सौरशक्ती भूपृष्ठापासून उत्सर्जित होते, 23%तील 6% वातावरणात शोषली जाते व 17% उत्सर्जन अवकाशात मिळते. 19% सौरशक्ती सांद्र प्रभावाने वातावरणास मिळते, 9% सौरशक्ती अभिसरणाने वातावरणास मिळते. या प्रकारे 51% सौरशक्ती भूपृष्ठापासून परत जाते. म्हणजे लघु लहरी आणि दीर्घ लहरीमार्फत ह्या सौरशक्तीचं म्हणजे आदान प्रदान होतं. त्याला आपण काय म्हणतो, भूऔष्णिक संतुलन. त्यामुळेच आपल्या पृथ्वीवरती जर असं झालं नसतं तर प्रचंड मोठ्या प्रकारे पृथ्वीचं तापमान वाढलं असतं. तर हे भूऔष्णिक संतुलनसुद्धा तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे तापमान, त्याचं वितरण, आडवं वितरण आणि उभं वितरण. त्याबरोबर तापमानाची विपरीतता आणि तापमान कक्षा. त्यामध्ये हवेचं जे तापमान आहे त्याच्यावरती काही परिणाम करणारे घटक आहेत आणि त्यामुळे हे तापमान सगळीकडं सारखं नसतं. त्यामध्ये जर वितरणाचा भाग बघितला तर उभं वितरणामध्ये जसं आपण उंच जाऊ तापांबराच्या थरामध्ये 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसनं तापमान कमी होतं. तापमान कमी होण्याचं सर्वसामान्य प्रमाणाला आपण नॉर्मल लॅप्स रेट असं म्हणतो. उंचीनुसार हवेचं तापमान कमी होणं याला नॉर्मल लॅप्स रेट असं म्हटलं जातं. त्यामध्ये मग हवा ही प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून तापत नाही, तर सूर्याच्या उष्णतेने प्रथम जमीन तापते, नंतर जमिनीच्या संपर्काने हवा तापते. हवा ही खालून वर तापते, त्यामुळे कमी उंचीवर हवेचं तापमान जास्त आणि जास्त उंचीवर हवेचं तापमान कमी असतं. तर अशा प्रकारे जर उभं वितरण बघितलं तर हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जर आपण तापमानाचं आडवं वितरण बघितलं
तर सूर्यकिरणं ही विषुववृत्ताच्या दरम्यान लंबरूप पडतात. म्हणजे 23.5 उत्तर म्हणजे कर्कवृत्त आणि 23.5 दक्षिण मकरवृत्त याच्या दरम्यानच्या पट्ट्याला आपण उष्णकटिबंध म्हणतो. आणि जसं ध्रुवाकडे जाऊ तसं सूर्यकिरणं तिरपी पडतात. त्यामुळं मग समशीतोष्ण कटिबंध 66.5 उत्तर आणि 66.5 दक्षिण तिथं तापमान कमी होतं आणि ध्रुवाकडे तर ते 0° सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसतं. तर आडव्या दिशेने वितरण म्हटलं की आपल्याला कटिबंधानुसार ते वितरण सांगता येईल. त्यानंतर तापमानाची विपरीतता. तापमानाची विपरीतता म्हणजे काय? जे तापमानाचा जे नॉर्मल लॅप्स रेट म्हणतो की जसं उंच जाऊ तसं तापमान कमी होतं, परंतु काही अशा घटकांमुळं तिथं तापमान उंचीनुसार कमी होण्याऐवजी वाढतं. तर त्याला उलट प्रक्रिया होते, त्याला आपण तापमानाची विपरीतता असं म्हणतो. आता याच्यावरती काही परिणाम करणारे घटक आहेत. म्हणजे का तसं होतं? तर हिवाळा म्हणजे जास्त मोठी रात्र असते किंवा शीत ऋतू किंवा हिवाळा असतो, अशा कालावधीमध्ये मोठं रात्रिमान असतं, स्वच्छ आकाश असतं, शुष्क हवा असते आणि शांत स्थिर हवा असते. आणि तिथं जर तो खोलगट भाग असेल, एखादा चिंचोळा खोलगट भाग असेल, तर अशा ठिकाणी उंचीनुसार आता जी जड हवा असते म्हणजे थंड हवा आकुंचित पावते, जड हवा असते ती खाली जाते त्या चिंचोळ्या खोल भागात आणि उष्ण हवा वर तरंगते कारण ती हलकी असते. त्यामुळे उंचीनुसार उलट काय होतं? तापमान तिथं अशा दऱ्यांमध्ये उंचीनुसार उलट जास्त असतं आणि खाली कमी असतं. त्याला आपण तापमानाची विपरीतता असं म्हणतो. तर अशा काही अपवादात्मक काही कारणांमुळे तापमानाची विपरीतता घडून येते. आता तापमान कक्षा हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल की दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय. कोणत्या स्थळाचं जास्तीत जास्त तापमान आणि कमाल तापमान आणि कमीत कमी तापमान म्हणजे किमान तापमान यातील फरकाला आपण तापमान कक्षा असं म्हणतो. मग दिवसाचं सर्वाधिक तापमान कमाल तापमान आणि सर्वात कमी तापमान किमान तापमान याच्या फरकाला आपण दैनिक तापमान म्हणजे 24 तासातील जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्या फरकाला आपण दैनिक तापमान कक्षा म्हणतो. तर वर्षातील सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान याच्या फरकाला आपण वार्षिक तापमान कक्षा असं म्हणतो. तर असं हे तापमानाच्या वितरणामध्ये आपल्याला हे घटक अभ्यासता येतील. वायुभार पट्टे, हवेला दाब असतो त्याला आपण वायुभार असं म्हणतो. मग हे हवेचे पट्टे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता येतील. तुम्हाला मग पृथ्वीवर असणाऱ्या हवेच्या दाबाच्या पट्ट्याच्या विषयीसुद्धा विचारलं जाऊ शकतं की हवेच्या जास्त दाबाचे पट्टे किती आहेत किंवा कमी दाबाचे पट्टे किती आहेत. तर आपल्याला असं सांगता येईल की जास्त दाबाचे पट्टे साधारणतः 4 आहेत. ते कुठं आहेत? तर जास्त दाबाचा पट्टा हा 35° ते 25° दरम्यान एक आहे. त्यानंतर 65 ते 65° दरम्यान आहे उत्तरेला आणि दक्षिणेला. तर असे एकूण 4 जास्त दाबाचे पट्टे आहेत आणि कमी दाबाचे पट्टे साधारणतः 3 कमी दाबाचे पट्टे ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहेत. आता मग कमी दाबाचे पट्टे कुठं निर्माण होतात? तर जिथं हवा तापलेली असते, सर्वाधिक उष्ण असते, अशा लंबरूप सूर्यकिरणं जिथं पडतात त्या विषुववृत्ताच्या सभोवताली कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तर असे हे दाब पट्टे ह्या तिसऱ्या उपघटकात अभ्यासले जातात. त्यानंतर ह्या वायुभार पट्ट्यांची सरक, तर ह्यासुद्धा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे की साधारणतः ऋतूनुसार हिवाळा आणि उन्हाळा हे 2च ऋतू जगामध्ये अत्यंत महत्त्वाचे. त्याच्यानुसार हे दाब पट्टे उत्तरेला 5° आणि दक्षिणेला 5° सरकतात. तर त्याला कारण का तर सगळीकडे हवा सारखी नसते किंवा आपली पृथ्वी जी आहे ती जरी तिला परिवलन गतीमध्ये स्वतःभोवती ती फिरते, त्याबरोबर सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण असं म्हणतो. परंतु ती स्वतःभोवती फिरता फिरता विशिष्ट अशा अक्षात ती कलते आणि त्यामुळं उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. मग अशा परिस्थितीत परत ती सरळ होते, परत दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कलतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. ह्या परिस्थितीमध्ये जे हवेचे भारपट्टे सरकतात उत्तरेला आणि दक्षिणेला, तर त्याला भारपट्ट्यांची सरक असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे वारा, आर्द्रता आणि वृष्टी,
तर वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडं जो काय वाहणारी हवा आहे तर त्याला आपण वारा असं म्हणतो. त्यामध्ये ग्रहीय वारे अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा त्याला परमनंट विंड्स असं म्हटलं जातं. तर ह्या ग्रहीय वाऱ्यांचे मग प्रकार आपल्याला माहीत पाहिजेत. त्यामध्ये व्यापारी वारे आहेत, त्यानंतर प्रतिव्यापारी वारे आहेत, त्याबरोबर ध्रुवीय वारे आहेत. असे 3 प्रकार ह्या वाऱ्यांचे ग्रहीय वाऱ्यांचे आहेत. आता प्रतिव्यापारी वारे जर आपण विचार केला तर व्यापारी वाऱ्यांचा जर विचार केला तर विषुववृत्ताकडे वाहणारे हे वारे आहेत कमी दाबाच्या पट्ट्याकडे. उत्तर गोलार्धात याला ईशान्य व्यापारी वारे म्हणतात आणि दक्षिण गोलार्धात यांना आग्नेय व्यापारी वारे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रतिव्यापारी वारे हे जे आहेत तर ते जास्त दाबाचा पट्टा जो समशीतोष्ण कटिबंधात उत्तरेला आणि दक्षिणेला आहे तर त्या दाबाकडून हे वाहतात. तर उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना नैऋत्य प्रतिव्यापारी वारे म्हणतात आणि दक्षिण गोलार्धात याला वायव्य प्रतिव्यापारी वारे असं म्हटलं जातं. त्यानंतर ध्रुवाकडं वाहणारे वारे आहेत किंवा त्याला ध्रुवीय वारे असं म्हटलं जातं. दोन्ही ध्रुवाकडं वाहणाऱ्या वाऱ्यांना ध्रुवीय वारं म्हटलं जातं. त्यानंतर मान्सूनचा जो वाऱ्याचा प्रकार आहे तर तो आपल्याला माहिती आहे की भारतीय उपखंडात मान्सूनचा हा पाऊस मिळतो. त्यामध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे जे मुख्य ऋतू आहेत तर तसाच पावसाळा हा स्वतंत्र ऋतू ह्या मान्सून हवामान प्रदेशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तर नैऋत्य मान्सूनचे वारे, ईशान्य मान्सून किंवा आपण त्याला परतीचा मान्सून म्हणतो, तर त्याच्या संदर्भातला अभ्यास करणंसुद्धा आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा उपघटक आहे आर्द्रतेचे प्रकार. आर्द्रता, मगाशी मी सांगितलं की आर्द्रता की हवेमध्ये जे पाणी सामावलेलं असतं बाष्पाच्या स्वरूपामध्ये त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता असं म्हणतो. तर ही जी हवेची आर्द्रता आहे तर त्यामुळे जलचक्र घडून येतं, त्यामुळे तीसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामध्ये निरपेक्ष आर्द्रता हा एक त्याचा प्रकार आहे. त्यामध्ये मग एका ठराविक आकारमानाच्या ठराविक तापमानावरील हवेतील बाष्प याला हवेची निरपेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. ठराविक आकारमानाच्या ठराविक तापमानावरील हवेची बाष्प त्याला निरपेक्ष आर्द्रता. उदाहरणार्थ 1 घनमीटर आकारमानाच्या 10° तापमानावरील हवेत 8 ग्रॅम बाष्पाचं प्रमाण असल्यास त्या हवेची काय असते, निरपेक्ष आर्द्रता असते. तर अशा प्रकारे ही निरपेक्ष आर्द्रता असते. त्यानंतर विशिष्ट आर्द्रता. तर ही विशिष्ट आर्द्रता म्हणजे काय, तर बाष्पयुक्त हवेत बाष्पाचे जेवढे वजनी भाग प्रमाण असते त्याला आपण काय म्हणतो, हवेची विशिष्ट आर्द्रता. किंवा 1000 ग्रॅम वजनाच्या बाष्पयुक्त हवेत जितके वजनी ग्रॅम बाष्पाचे प्रमाण असते त्याला आपण त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असं म्हणतो. तर अशा प्रकारे ही विशिष्ट आर्द्रता सांगितली जाते. त्यानंतर सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एका ठराविक आकारमानाच्या ठराविक तापमानावरील हवेत असलेले बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण आणि तितक्याच आकारमानाच्या तितक्याच तापमानावरील हवेची बाष्पग्रहण करण्याची शक्ती याच्या दोन्ही गुणोत्तरास आपण सापेक्ष आर्द्रता असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ हवेतील आर्द्रतेचे प्रत्यक्ष प्रमाण भागिले त्या हवेची बाष्पधारण शक्ती गुणिले 100 केलं की सापेक्ष आर्द्रता टक्केवारीमध्ये आपल्याला निघते. उदाहरणार्थ 1 घनमीटर आकारमान व 5° तापमान असलेल्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण 3.7 ग्रॅम इतकं असतं. या हवेची बाष्पधारण शक्ती 7.4 ग्रॅम असते. म्हणून 3.7 ग्रॅम भागिले 7.4 ग्रॅम गुणिले 100 केलं की 50% एवढी हवेची सापेक्ष आर्द्रता येते. तर अशा प्रकारे आपल्याला सापेक्ष आर्द्रतासुद्धा सांगता येते. असे हे 3 प्रकार, निरपेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. त्यानंतर सांद्रीभवन व वृष्टी. आता सांद्रीभवन म्हणजे काय, तर साधारणतः असंपृक्त हवेचे तापमान कमी होत गेले तर तिची बाष्प शक्ती कमी कमी होत जाऊन ती असंपृक्त हवा एका ठराविक तापमानाच्या पातळीवर संपृक्त होते. म्हणजेच त्या हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते. या प्रकारे त्याला आपण काय म्हणतो, मग तिथं सांद्रीभवन प्रक्रिया सुरू होते.
म्हणजे या प्रकारे ज्या तापमानाच्या पातळीवर असंपृक्त हवा संपृक्त होते त्या तापमानाच्या पातळीला दवबिंदू किंवा दवांक असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये सांद्रीभवन होत असताना तापमानावरती ते अवलंबून असतं. काही वेळा दव, दैवर, धुके, त्यानंतर पाऊस, गारा या स्वरूपामध्ये आपल्याला हे प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये ढगांचे प्रकारसुद्धा या सांद्रीभ्रमणावरतीच अवलंबून असतात. सगळ्यात जवळ असणारे जे ढग असतात त्याला तंतुमेघ असं म्हणतात, की ते साधारणतः 8,000 ते 12,000 मीटर उंचीपर्यंत असतात. वर्षामेघ असतात की आपल्याला ते सगळ्यात जास्त पाऊस, काळे कुट्ट जे ढग असतात ते आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस देतात. असे वेगवेगळ्या ढगांचे प्रकारसुद्धा त्यामध्ये आढळतात. त्यानंतर वृष्टी. आता वृष्टीचं एक रूप म्हणजे पाऊस आहे. मग पावसाचे प्रकारसुद्धा आहेत. आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, त्यानंतर आवर्त पर्जन्य, असे वेगवेगळे पर्जन्याचे प्रकार आहेत. ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहापासून पडणाऱ्या पावसाला आरोह पर्जन्य असं म्हणतात किंवा त्याला अभिसरण पर्जन्य म्हणतात. तर प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? बाष्पयुक्त हवा जी एखाद्या डोंगर पर्वताला अडथळा आल्यानंतर ती अडवली जाते, वर ढकलली जाते, नंतर त्याचं सांद्रीभवन होऊन आपल्याला पर्जन्य मिळतं. किंवा मग आवर्त पर्जन्य, जी कमी दाबाचे पट्टे वगैरे आवर्त तयार होतात, त्यामुळं जोरदार हवेच्या झोतामुळं हवा वर ढकलली जाते, ढग तयार होतात, ते थंड होतात, त्याचं सांद्रीभवन होऊन आपल्याला पाऊस मिळतो. तसंच वृष्टीचे अजून पण प्रकार आहेत. गारा आहे, त्यानंतर हिम आहे, त्यानंतर दव आहे, दैवर आहे, धुके आहे, राईम आहे, असे वेगवेगळे ह्या वृष्टीचे प्रकारसुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शेवटचं जे चौथं प्रकरण आहे ती प्रात्यक्षिकावरती आहे. याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. समताप रेषा, समान तापमानाची ठिकाणं जी आहेत त्या जोडणाऱ्या रेषेला समताप रेषा म्हणतात. तर नकाशावरती ह्या समताप रेषा तापमानाचं वितरण दर्शवण्यासाठी दाखवतात. ह्या जर रेषा जवळजवळ असतील तर तापमानात लवकर बदल झालेला दिसतो. त्यानंतर लांब लांब असेल तर त्यामध्ये तापमानातला बदल हा मंद गतीने होत असलेला आपल्याला दिसून येतो. अंश सेल्सिअसमध्ये हे वितरण दाखवलेलं असतं. त्यानंतर समदाब रेषा, नकाशावरती समान वायुभार किंवा समदाब रेषाच्या साहाय्यानं तिथल्या हवेचा, वातावरणाचा अंदाज सांगितला जातो. जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा हवेचे स्थितीदर्शक जे नकाशा असतात त्याच्यावरती वायुभार रेषेच्या साहाय्यानं आपल्याला तिथं निर्माण झालेली आवर्त, प्रत्यावर्त, पाचर, शांत प्रदेश हे लक्षात येतात. आवर्त म्हणजे काय? जिथं त्याचा जो केंद्र असतो त्याला आपण आवर्ताचा चक्षु म्हणतो, तिथं कमी दाब असतो आणि हवा जी आहे ती ह्या कमी दाबाकडं वाहते आणि त्याच्या सभोवताली आपल्याला गोल अशा प्रकारचं हे आवर्त तयार झालेलं दिसतं. समजा बाहेरच्या बाजूला जर 1092 एवढा हवेचा भार असला किंवा 1000 मिलीभार इतका हवेचा दाब असला तर आतमध्ये तो 998 असेल, त्यानंतर 996, 994 असे 2-2 मिलीभारनं तो कमी कमी झालेला दिसतो. तिथं आवर्त तयार होतं. त्यानंतर प्रत्यावर्त म्हणजे काय? ज्याच्या चक्षु किंवा ज्याच्यामध्ये जास्त भार असतो तिथं प्रत्यावर्त निर्माण होतात. हवेत जे वारं आहे ते केंद्र भागाकडून बाहेरच्या भागाकडं म्हणजे कमी दाबाकडं वाहतं. त्यानंतर पाचर, आता जास्त दाबाची पाचर किंवा कमी दाबाची पाचर तयार होते. शांत प्रदेश म्हणजे 2 आवर्त जर तयार झाली, 2 बाजूला 2 आवर्त आणि 2 बाजूला प्रत्यावर्त, तर मधल्या भागाला शांत प्रदेश असं आपण त्याला म्हणतो. तर हा सुद्धा तुम्हाला ह्याच्यातला काही प्रश्न विचारला जाईल. तर ह्याच्यामध्ये समुद्र सपाटीला 1013 मिलीबार इतका हवेचा दाब असतो. आवर्त कसं असतं वगैरे हे पण विचारलं जाईल. त्यानंतर हवामानदर्शक उपकरणांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आहे. त्यामध्ये तापमापक, वायुभार मापक, वायुवेग मापक, पर्जन्य मापक, त्याची तत्व, रचना आणि कार्य याचा अभ्यास तुम्हाला आहे. त्यामध्ये तापमापक हे एक घड्याळासारखी रचना असणारा भाग आहे की तापमापकामध्ये एक संमिश्र धातूची पट्टी असते. त्याचं तत्व वापरून ते तापमापक तयार केलं जातो की तापमान वाढल्यानंतर ती प्रसरण पावते, कमी झाल्यानंतर आकुंचन पावते आणि त्याच्या साहाय्यानं तिथं
जी रचना तयार केलेली असते किंवा उपकरण त्या दर्शकावरती त्या तापमानाची कमी जास्त अशा प्रकारची नोंद होते. त्यानंतर वायुभार वैपकामध्ये निर्वात डब्या वापरल्या जातात. वायुभार वाढला की ह्या डब्या दाबल्या जातात, वायुभार कमी झाला की त्या परत आहेत अशा होतात. त्यामुळे त्याच्यावरून वायुभार हा मोजला जातो. तर वायुभार मापक म्हणजे वायुभार मोजण्याचं हे मापक किंवा उपकरण आहे. वायुवेग मापक की वाऱ्याची दिशा आता आणि वेग, तर याच्यामध्ये वाऱ्याचा वेग हा नाविक मैलामध्ये मोजला जातो किंवा दर ताशी किती वेगानं वारं वाहते ते मोजलं जातं. ते विशिष्ट उपकरण वापरून त्याला साधारणतः वर्तुळाकार अशा वाट्या वापरल्या जातात आणि मग ते फिरण्याच्या जसं घड्याळ असतं त्या पद्धतीने जेवढ्या वेगानं ते फिरतं त्या पद्धतीनं वाऱ्याचा वेग त्यामध्ये मोजला जातो. पर्जन्यमापकसुद्धा आहे की पाऊस जो आहे तर तो त्याचं मोजण्याचं एक उपकरण म्हणजे पर्जन्यमापक. तर याच्यावरती एक प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या दुसऱ्या भागामध्ये जो विभाग 1ला दुसरा पेपर आहे हवामानशास्त्र, त्याच्या संदर्भातले ह्या 4 प्रकरणाचं मी सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे. जास्तीत जास्त अभ्यास करा. तुमच्याकडं जुने मित्र आहेत तर त्यांच्याकडून ह्या नोट्स घेऊन त्याचा तुम्ही अभ्यास करा. कारण का तर आता कोरोना ह्याच्यामुळं आपल्याला कॉलेजमध्ये जाता येणार नाही, परंतु आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला त्यासाठी ही माहिती देतो आहे. निश्चितच तुमच्या ह्या प्रवेश परीक्षेला त्याचा उपयोग होईल. तुम्हाला भविष्यात त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.